Hello friends, I am Umesh Sirgagi, lecturer at SPM पॉलिटेक्निक कुमटे सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट्स या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण प्रेशर अँड टेम्परेचर मेजरमेंट्स याबद्दल डिस्कस करत होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो न्यू चॅप्टर आहे फ्लो मेजरमेंट्स याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर त्या अगोदर फ्लो म्हणजे काय किंवा फ्लूड म्हणजे काय, तुम्ही आता एफएमध्ये किंवा फ्लूड मेकॅनिक्समध्ये शिकलेलं असाल किंवा फ्लूड इज नथिंग बट दी विच ऑफ फ्लोॲबिलिटी, म्हणजे एखादी अशी सबस्टन्स की ज्याला फ्लो व्हायची ॲबिलिटी असते तर त्याला म्हणायचं फ्लूड. पण ॲक्च्युली जर तुम्ही बघितलं तर नेमकं म्हणजे काय, म्हणजे असा सबस्टन्स असा सबस्टन्स की जे एकदम वेगळी स्मॉल शेअर फोर्सला देखील डिफॉर्म होतो, तर त्याला म्हणायचं फ्लूड. म्हणजे एखादी सबस्टन्स असेल एक छोटासा आता जो आपला एअर जे आहे, आपला जो नॉर्मल एअर जे आहे त्या एअरमुळं देखील तो जो आहे तो डिफॉर्म व्हायला चालू होतो, त्या एअरचा फोर्समुळे देखील तो डिफॉर्म व्हायला चालू होतो. म्हणजे आता तुम्ही बघितलात एखादी फ्लूड जर तुम्ही एका सरफेसवर जर इन्सर्ट केलात किंवा एका सरफेसवरती जर तुम्ही त्याला इन्सर्ट केलात तर काय होतो, तो फ्लूड काय होतो, फ्लो व्हायला चालू होतो. म्हणजे जो इन्व्हायरमेंटचा जो एअर आहे त्याच्या फोर्समुळे देखील तो काय होतो, तो डिफॉर्म व्हायला चालू होतो, म्हणजे वेगळी स्मॉल शेअर फोर्सला देखील तो डिफॉर्म होतो, त्यालाच फ्लूड असं म्हणतात टेक्निकली. मग आता फ्लूड जे आहे त्याचा जो फ्लो आहे तो फ्लो कसा मेजर करायचा. आता तुम्हाला माहिती आहे फ्लूडचा फ्लो आहे, फ्लोमध्ये काय काय असतो, प्रेशर असतो, कायनेटिक एनर्जी असतो, त्याची वेलॉसिटी असतो आणि त्यामध्ये त्याची वॉल्यूम फ्लो रेट असेल, मास फ्लो रेट असेल. म्हणजे वॉल्यूम फ्लो रेट, मास फ्लो रेट म्हणजे काय, फ्लो रेट म्हणजे काय, म्हणजे प्रत्येक सेकंदाला त्यातून किती फ्लूड फ्लो होत आहे, तर त्यालाच त्याची फ्लो रेट असे म्हणतात. सपोज एक पाईप आहे, त्यातून प्रत्येक सेकंदाला मी म्हणलो की एवढी वॉल्यूम फ्लो होत आहे, पर्टिक्युलर वॉल्यूम फ्लो होत आहे प्रत्येक सेकंदाला, तर त्याला काय म्हणायचं, वॉल्यूम फ्लो रेट. आणि जर मी असं म्हणलो प्रत्येक सेकंदाला पर्टिक्युलर किलोग्राम इतकी पर्टिक्युलर मास प्रत्येक सेकंदाला फ्लो होत आहे या पाईपमधून, तर त्याला मी काय म्हणणार, मास फ्लो रेट असे म्हणणार. मग ते फ्लो रेट मेजर करण्याचे डिव्हायसेस म्हणा किंवा जे तुमचे फ्लो ट्रान्सड्यूसर आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फ्लो ट्रान्सड्यूसर यूज करावा लागतो. का, म्हणजे तुमचा जो फ्लो आहे त्याचा फ्लोचा कन्वर्ट जे आहे ते तुमचा इलेक्ट्रिकल किंवा तुमचा जो मेकॅनिकल आहे त्याच्या डिफ्लेक्शन्समध्ये तुम्हाला करावं लागतो आणि त्याद्वारे तुम्ही फ्लो जे आहे तो मेजर करू शकता. मग आता त्यामध्ये काय होतं, वेगेबल हेड फर्स्ट टाईप आहे. वेगेबल हेड टाईप म्हणजे त्याचा जो प्रेशर असतो, त्या फ्लूडचा जो एनर्जी आहे, फ्लूडमध्ये जी एनर्जी असतो त्या एनर्जीचा जो एड असतो त्या एडमध्ये व्हॅरिएशन करायचा आणि त्यावरनं तुमचा जो फ्लो रेट आहे तो मेजर करायचा. त्यामध्ये नेमकं कोणकोणते येतात, तो तुमचा वंचुमीटर असेल, ऑरपिस मीटर, नोझल यामध्ये येतात. आणि सेकंड आहे व्हॅरिएबल एरिया टाईप, म्हणजे जो तुमचा फ्लोईंग पाथ आहे त्याचा जो एरिया आहे तो व्हॅरिएबल असायला पाहिजे. म्हणजे त्याचा एरिया जे तो व्हॅरिएबल करून आपण त्याद्वारे त्याचा फ्लो रेट मेजर करू शकतो. फॉर एक्झाम्पल वोटॅमीटरमध्ये देखील तसंच असतो. आणि शेवटचा आहे मिसक्लिनियसमध्ये तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा थर्मोमीटर यूज करून तुम्ही फ्लो रेट मेजर करू शकता. मग आता जर तुम्ही बघितलात, मी आता तुम्हाला जे सांगितलं, फ्लो रेटचे पण दोन टाईप आहेत. एक वॉल्यूम फ्लो रेट, म्हणजे फ्लो रेट म्हणजे काय हो, एका पाईपमधून किती फ्लूड पर सेकंदाला फ्लो होत आहे. मग आता किती कसं सांगू शकतो, एक तर मी इन फॉर्म ऑफ मास सांगू शकतो, इन फॉर्म ऑफ वॉल्यूम सांगू शकतो. म्हणजे पर्टिक्युलर वॉल्यूम एका पाईपमधून जर किती वॉल्यूमचा फ्लूड पर सेकंदाला फ्लो होत आहे, किती वॉल्यूमचा फ्लूड पर सेकंदाला फ्लो होत आहे, तर त्याला म्हणायचं वॉल्यूम फ्लो रेट. आणि किती मास ऑफ फ्लूड फ्लो होत आहे पर सेकंदाला जर असं म्हणाल तर त्याला मी मास फ्लो रेट असे म्हणतात. तर त्याचे जे टाईप्स तुम्ही तर बघू शकता. तर वॉल्यूम फ्लो रेट आपण सहसा डील करतो वॉल्यूम फ्लो रेटशी. तर वॉल्यूम फ्लो रेट जो आहे त्यामध्ये डिफरन्शियल टाईप आहे, डिस्प्लेसमेंट टाईप आहे, व्हॅरिएबल एरिया टाईप आहे आणि इन्फॅक्शनल मेटर्स आहेत. आता पहिला आपण बघूया डिफरन्शियल टाईपमधला वेंचुरोमीटर. आता वेंचुरोमीटर जे आहे तो मोस्टली तुम्ही आता फ्लूड मेकॅनिक्समध्ये शिकलेला असाल तर आपल्याला थोडक्यात वेंचुरोमीटर जर मी तुला सांगायचं झालं तर इट इज मोस्ट वाईडली यूज्ड डिव्हाइस फॉर दी मेजरमेंट ऑफ द डिस्चार्ज थ्रू दी पाईप. म्हणजे वेंचुरोमीटर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारला जातो, वेंचुरोमीटर नेमका कशाला यूज केला जातो. वेंचुरोमीटर जो आहे तो डिस्चार्ज मेजर करण्यासाठी यूज केला जातो. डिस्चार्ज म्हणा किंवा तुमचा जो वॉल्यूम फ्लो रेट आहे किंवा मास फ्लो रेट आहे तो मेजर करण्यासाठी यूज केला जातो. म्हणजे आता मी तुम्हाला जसं सांगितलं, डिस्चार्ज म्हणजे वॉल्यूम फ्लो रेट म्हणजे काय, म्हणजे प्रत्येक सेकंदाला किती वॉल्यूमचा फ्लूड आहे तो फ्लो होत आहे हे जर मेजर करायचं असेल तर तुम्ही वेंचुरोमीटरच्या सहाय्याने मेजर करू शकता. आता तुम्ही बघितलं वेंचुरोमीटर कसा असतो. वेंचुरोमीटर इज अ शॉर्ट पाईप ॲज शोन इन अ फिगर. तुम्ही त्या फिगरमध्ये बघू शकता वेंचुरोमीटर इन फर्स्ट टेपर्ड पार्ट टू स्मॉल क्रॉस सेक्शन. म्हणजे
फर्स्ट जो आहे तो टेपर पार्ट असतो अप टू स्मॉल क्रॉस सेक्शनपर्यंत, आणि त्यानंतर पुन्हा काय होतो तुमचं डायव्हर्जिंग कोण होतो, म्हणजे त्याचा जो डायमीटर आहे तो इनलार्ज व्हायला चालू होतो. जर तुम्ही इथं बघितलं इथं काय होतं तुमचा इंटेल मेन आहे, म्हणजे जिथं तुमचा पाईप आहे तो पाईप, आणि त्या पाईपला तुमचा वेंच्युमीटर कनेक्ट केलेला आहे, आणि त्यानंतर वेंच्युमीटर जो आहे तो पहिला काय होतो त्याचा डायमीटर कमी 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 होत जातो, तर त्याला म्हणायचं कन्व्हर्जिंग टाईप कोन. मग एका पर्टिक्युलर डायमीटर झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एक पर्टिक्युलर डायमीटर नंतर, आता हा पर्टिक्युलर डायमीटर नंतर तिथं जो पोर्ट आहे तिथं कॉन्स्टंट एरिया ठेवला जातो, म्हणजे कॉन्स्टंट एरिया ठेवला जातो पर्टिक्युलर सेक्शनमध्ये. मग त्यानंतर पुन्हा तुमचा जो वेंच्युमीटर आहे त्याचा डायमीटर वाढत जातो अप टू इट्स ओरिजिनल डायमीटर. तर याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्हाला माहीत आहे जेव्हा तुम्ही त्याची एरियामध्ये कमी, आता इथं जो प्रेशर आहे, आता मी काय करतो पाईपची एरिया कमी करत आहे, डायमीटर कमी करत आहे म्हणजे पाईपची एरिया कमी करत आहे. एरिया कमी होत असल्यामुळे काय होणार, त्याचा जो प्रेशर आहे यामध्ये फ्लो होणारा फ्लूड आहे त्याचा जो प्रेशर आहे त्याचा प्रेशर कमी होत जातो. म्हणजे जेवढं तुम्ही एरिया कमी करणार तेवढं त्याचा प्रेशर कमी होतो, म्हणजे त्याचा कायनेटिक एनर्जी म्हणजे वेलॉसिटी वाढत जातो. मग आणि थ्रोटला खूपच कमी एरिया, मग तिथं काय होणार तुमचा जो प्रेशर आहे तो खूप कमी भेटतो, फ्लूडचा जो प्रेशर आहे तो खूप कमी असतो. मग जो तुमचा यूट्यूब मॅनोमीटर असतो, याच्यामध्ये ठेवतात, आणि एक जो पॉईंट आहे त्याचा यूट्यूब मॅनोमीटरचा तो तुमचा इनलेट पाईपला ठेवला जातो, आणि दुसरा जो आहे तो तुमच्या थ्रोटपाशी ठेवला जातो. मग यूट्यूब मॅनोमीटर काय करतो, यूट्यूब मॅनोमीटरचं तुम्हाला फंक्शन माहीत आहे, यामधला जो प्रेशर डिफरन्स आहे तो प्रेशर डिफरन्स तुम्हाला इथं प्रेशर P1 आणि इथं P2 या दोघांमधला जो प्रेशर डिफरन्स आहे त्या प्रेशर डिफरन्स इन फॉर्म ऑफ दी मर्करी हाईट डिफरन्समध्ये तुम्हाला प्रेशर डिफरन्स देतो. म्हणजे पॉईंट ए आणि पॉईंट बी, पॉईंट 1 आणि पॉईंट 2 मधला प्रेशर डिफरन्स जे आहे ते तुम्हाला मर्करीच्या सहाय्याने तुम्हाला इथं शोधतो. तर या प्रेशर डिफरन्स यूज करून आपण जो यामध्ये फ्लूड फ्लो होत आहे त्याचा जो डिस्चार्ज आहे किंवा त्याचा जो व्हॉल्यूम फ्लो रेट आहे तो वेंच्युमीटरच्या सहाय्याने फ्लो करतो. तर यासाठी काय करावं लागतो, यामध्ये बर्नॉलिस इक्वेशन तुम्हाला यूज करावं लागतो. बर्नॉलिस इक्वेशन म्हणजे काय, बर्नॉलिस इक्वेशन जर तुम्ही बघितलं, बर्नॉलिस इक्वेशनमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तर एनर्जी एट जे आहे किंवा एनर्जी जे असतं पर्टिक्युलर सेक्शनमध्ये एनर्जी जे आहे तो कंटिन्युअसली कॉन्स्टंट असतो. म्हणजे एनर्जी जो आहे, आता इथं जो एनर्जी आहे फ्लूडमधला जो एनर्जी आहे, आता एनर्जी कोणती एनर्जी असू शकतो, प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी, त्याचा पोटेन्शियल एनर्जी, या सब मिळून सगळं टोटल एनर्जी जे असतो, टोटल एनर्जी सेम इन ऑल सेक्शन, ऑल पॉईंट. म्हणजे इथं जे एनर्जी आहे फ्लूडचा तो एनर्जी इथं पण असतो, तोच एनर्जी इथं असतो, तोच एनर्जी इथं असतो. म्हणजे पण यामध्ये काय असतो, यामध्ये प्रेशर एनर्जी असतो, प्लस यामध्ये कायनेटिक एनर्जी असतो, प्लस पोटेन्शियल एनर्जी असतो. मग हे टोटल एनर्जी जे आहे तो सेम असतो सगळीकडं. यामध्ये इथं या सेक्शनला काय होतं, प्रेशर एनर्जी कमी होतो पण कायनेटिक एनर्जी वाढतो या सेक्शनमध्ये. म्हणजे असं एकूण पण एनर्जी जी आहे तो कॉन्स्टंट असतो. पण याच्यासाठी देखील काय ॲझम्पशन आहेत बर्नॉलिस इक्वेशनसाठी देखील, त्यामध्ये तुम्ही फ्लूडमध्ये ते डिटेलमध्ये शिकलेलं असाल की लॉसेस असू नये आणि तुमचा विस्कस फ्लूड असू नये किंवा जे तुमचे इरोटेशनल फ्लो असू नये, असे काय ॲझम्पशन्स आहेत बर्नॉलिस इक्वेशनचे. आणि अजून एक इक्वेशन म्हणजे कंटिन्युटी इक्वेशन, याचं दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही याच्यामध्ये डिस्चार्ज जे आहे तो मेजर करू शकता. आता कंटिन्युटी इक्वेशन काय सांगितलेलं आहे हो, तर जे तुमचा डिस्चार्ज आहे तो सेम असतो ऑल सेक्शन, म्हणजे जेवढा तुमचा व्हॉल्यूम फ्लो रेट आहे किंवा मास फ्लो रेट आहे तो सेम असतो, ईच सेक्शनपाशी सेम असतो, हे कंटिन्युटी इक्वेशन सांगितलेलं आहे. म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही वेंच्युमीटरच्या सहाय्याने जेवढा तुमचा प्रेशर रेट येतो त्याचा यूज करून, प्रेशर रेट जे आहे त्याचा यूज करून तुम्ही डिस्चार्ज काय किती आहे या पर्टिक्युलर फ्लूडचा डिस्चार्ज किती आहे ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर याचं डेरिव्हेशन इथे दिलेलं आहे. जर तुम्हाला डेरिव्हेशन समजून घ्यायचं असेल तर तुम्ही डिस्चार्जचा फॉर्म्युला डायरेक्टली सांगतो, क्यू डिस्चार्ज इज इक्वल टू, क्यू इज नथिंग बट द डिस्चार्ज, क्यू इज इक्वल टू CD अंडररूटमध्ये ρg डिवाइड बाय W P1 - P2 इंटू M इंटू A2. किंवा तुम्ही फ्लूडमध्ये जर बघितलं याला असं देखील दिलेलं आहे, CD इंटू A1 इंटू A2 अंडररूटमध्ये 2GH डिवायडेड बाय A1चा स्क्वेअर मायनस A2चा स्क्वेअर, असं देखील तुम्हाला फ्लूड मेकॅनिक्समध्ये तुम्ही फॉर्म्युला बघितलेला असेल वेंच्युमीटरचा. तर CD जे आहे ते कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज आहे वेंच्युमीटरचा, म्हणजे वेंच्युमीटरचा कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज आहे. जर तुम्ही CD नाही घेतलात तर तुम्ही जे क्यू काढतात तर क्यू काय होतो, थेरॉटिकल क्यू होतो. क्यू काय, थेरॉटिकल क्यू. जर तुम्हाला ॲक्च्युअल काढायचं असेल तर तुम्हाला कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज त्या पर्टिक्युलर वेंच्युमीटरचा कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज किती आहे ते तुम्हाला घ्यावं लागतं. तर वेंच्युमीटरचं जर तुम्ही बघितलं तर वेंच्युमीटरचा कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज नियर अबाउट 0.95 पासून ते 0.98 पर्यंत त्याचा कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज आहे वेंच्युमीटरचा. म्हणजे खूप चांगला प्रकारचा वेंच्युमीटर ॲक्युरेसीने काम करतो. आणि तर आणि इथं जे तुम्ही बघितलात
P1 - P2 डिवाइड बाय W हा जे आहे प्रेशर गेडाचा आहे ॲक्च्युली जे तुमचा प्रेशर गेड मॅनोमीटरमधला जो प्रेशर गेड आहे तो आहे. तर याचा जो डेरिव्हेशन आहे याच्या डेरिव्हेशनबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये डायरेक्टली तुम्ही मला कमेंट करा. मी याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवतो तुम्हाला फ्लुइड मेकॅनिक्सवरती. ॲक्च्युली आपल्याला एवढा डिटेलमध्ये नाही आहे, पण जर तुम्हाला फ्लुइड मेकॅनिक्समध्ये काही डाऊट असतील वेंच्युमीटरबद्दल किंवा बर्नॉलीच्या प्रेशरबद्दल तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की नेमकं जे तुमचं आता जे डेरिव्हेशन आहे आता जे क्यूचा फॉर्म्युला आहे तो कसा येतो किंवा बर्नॉलीचं इक्वेशन काय, कॉन्टिन्युटी इक्वेशन काय, याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कस करूया. आता ॲडव्हान्टेजेस काय? ॲडव्हान्टेजेस जर तुम्ही बघितलात तर याचा जो ॲडव्हान्टेजेस आहे याची ॲक्युरेसी खूप जास्त आहे. आणि जर तुम्ही बघितलात तर याचा CD जे आहे कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज तो 0.95 to 0.98 पर्यंत आहे. आणि पण डिसॲडव्हान्टेजेस बघितलात तर याचा जो साईज आहे, साईज जर आहे बघितला तुम्ही याला जो साईज लागतो तो खूप जास्त लागतो ॲज कम्पेअर टू ऑर्गोपीस मीटर. ऑर्गोपीस मीटर कसं असतो एक थिन पाईप असतो, पण वेंच्युमीटर काय आहे की याला साईज जे आहे तो खूप जास्त लागतो. म्हणजे जिथं तुम्हाला जर स्पेस रिस्ट्रिक्शन असतील तर तिथं तुम्हाला वेंच्युमीटर यूज करता येत नाही. आणि अजून एक म्हणजे याचा जो कॉस्ट आहे मेंटेनन्स कॉस्ट असेल किंवा इन्स्टॉलेशन कॉस्ट असेल हे दोन्ही पण जास्त आहेत ॲज कम्पेअर टू अदर डिव्हायसेस ऑर्गोपीस मीटर लाईक. हे झालं वेंच्युमीटरबद्दल. नेक्स्ट आहे आपला वर्कपीस मीटर. आता वर्कपीस मीटर म्हणजे काय? वर्कपीस मीटर देखील सेम ॲज दी वेंच्युमीटर, म्हणजे याचा जो प्रिन्सिपल आहे तो सेम आहे वेंच्युमीटरवानी, पण याचं कन्स्ट्रक्शन फक्त चेंज आहे. तर तुम्ही बघू शकता इट इज अ डिव्हाइस यूज्ड फॉर दी मेजरिंग दी फ्लो रेट ऑफ दी फ्लोईंग फ्लूड थ्रू दी पाईप. म्हणजे याचा देखील यूज कुठं होतो जिथं तुम्हाला डिस्चार्ज मेजर करायचं असेल किंवा फ्लो रेट मेजर करायचं आहे, व्हॉल्यूम फ्लो रेट किंवा मास फ्लो रेट, तिथं वेंच्युमीटर वर्कपीस मीटरचा यूज केला जातो. मग इट इज अ चीप डिव्हाइस ॲज कम्पेअर टू दी वेंच्युमीटर अँड इट इज वर्क्स ॲज सेम ॲज दी प्रिन्सिपल ॲज सेम ऑन द प्रिन्सिपल ऑफ दी वेंच्युमीटर. म्हणजे वेंच्युमीटर ज्या प्रिन्सिपलवरती काम करतो त्याच प्रिन्सिपलवरती तुमचं वर्कपीस मीटर काम करतो. जसं की वेंच्युमीटर तुम्हाला माहिती आहे, आता मी सांगत होतो वेंच्युमीटर कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो, तर वेंच्युमीटर जे आहे ते तुमचं बर्नॉलीस इक्वेशन आणि तुमचं कंटिन्युटी इक्वेशन या दोघांवरती काम करतो. तर वर्कपीस मीटर जे आहे ते देखील वेंच्युमीटर बर्नॉलीस इक्वेशन आणि कंटिन्युटी इक्वेशनवरतीच काम करतो, म्हणजे एनर्जी कन्झर्वेशनवरती काम करतो. इट कन्सिस्ट ऑफ दी, आता जर इथं कन्स्ट्रक्शन बघितलं इट कन्सिस्ट ऑफ दी फ्लॅट सर्क्युलर प्लेट विच हॅव अ सर्क्युलर शेप एज होल कॉल्ड ऑर्गपीस विच इज अ कॉन्सन्ट्रेटेड विथ दी पाईप. म्हणजे यामध्ये काय असतो, एक तुमचा एक प्लेट असतो त्याला एक स्मॉल होल असतो. मग या होलला म्हणायचं ऑर्गपीस. या होल जो आहे स्मॉल होल आहे तर त्याला म्हणायचं ऑर्गपीस होल. तर जर तुम्ही बघितलात आज आता समजा प्लेट आहे आणि त्याचा जर तुम्ही होल बघितलात तर याचा जे होल आहे हा होल याचा जो ओरिजिनल डायमीटर आहे, याचा डायमीटर जर सपोज मी D म्हणलो तर ओगपीसचा होल जो आहे किंवा ओगपीसचा जो होल आहे त्याचा डायमीटर किती असतो, त्याच्या हाफ असतो, म्हणजे 0.5 टाइम्स ऑफ द डायमीटर. ओगपीसचा जो डायमीटर आहे तो 0.5 टाइम्स असतो किंवा नियर अबाउट 0.4 to 0.8 इतका डायमीटर याचा या ओगपीसचा असतो. आणि हे झालं कन्स्ट्रक्शनबद्दल. तुम्ही तर बघू शकता. आणि हा देखील जो आहे तो डिफरन्स होतो, म्हणजे आता इथं पाईपमध्ये वर्कपीस तुम्ही पाईपमध्ये बघू शकता वर्कपीस जो आहे तो इथं माउंट केलेला आहे आणि फ्लूड जो आहे तो फ्लो होत आहे. मग आता इथं वर्कपीस माउंट केल्यामुळे काय होतो यामध्ये या तुमचा जो फ्लूड पास होतो त्यावेळी काय होतो दोन्ही साईडला. इथं जो प्रेशर आहे इथं प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो, म्हणजे इथं प्रेशर जास्त होतो इथं प्रेशर कमी होतो. आणि आफ्टर पर्टिक्युलर सेक्शन तुमचा जो प्रेशर आहे तो पुन्हा इक्वल होतो. तुम्हाला प्रेशर डिफरन्स भेटतो सेक्शन 1 आणि सेक्शन 2 मध्ये जो प्रेशर डिफरन्स भेटतो आणि ते प्रेशर डिफरन्स यूज करून तुम्ही जो डिस्चार्ज आहे तो डिस्चार्ज तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पण यामध्ये नेमकं प्रॉब्लेम काय होतो की आता तुम्ही वेंच्युमीटर बघितलं, वेंच्युमीटरमध्ये काय होतं को इनलेट पाईप होता, म्हणजे इनलेट मेन होता, मग त्यानंतर कॉन्व्हर्जन, मग त्यानंतर थ्रोट. मग तुम्ही जो तुमचा यूट्यूब मॅनोमीटर आहे तो इथं इनलेटला ठेवला होता एक सेक्शन आणि दुसरा जो आहे तो तुम्ही थ्रोटला ठेवला होता. मग त्यावरून तुम्ही प्रेशर डिफरन्स तुम्ही मेजर केला त्या दोघांमधला. पण आता वर्कपीस मीटरचा जर तुम्ही डायमीटर बघितला पाईपचा तर कॉन्स्टंट आहे. मग तुम्ही नेमकं तुमचा जो यूट्यूब मॅनोमीटर आहे तो नेमका अटॅच कुठं करणार, तर यासाठी काय केलं जातो, जर याचं एम्पिरिकल रेग्युलेशन बघितलात तर यूट्यूब जर तुमचा वर्कपीस मीटर आहे, वर्कपीस मीटरमध्ये तुमचा जो यूट्यूब मॅनोमीटर आहे त्याचा फर्स्ट सेक्शन जो आहे तो तुमचा जो वर्कपीसचा डायमीटर आहे, आता वर्कपीस प्लेटचा जो डायमीटर आहे त्या डायमीटरच्या 2 टाइम्स इतका लेंथ घेतला होतो, 1.5 to नियर अबाउट 2 टाइम्स इतका डायमीटरवरती वर्कपीस मीटरपासून तेवढ्या लेंथवरती, म्हणजे 2 टाइम्स ऑफ इट्स डायमीटर किंवा 1.5 टाइम्स ऑफ इट्स डायमीटरवरती तुमचा यूट्यूब मॅनोमीटरचा एक एंड कनेक्ट केला जातो. आणि दुसरा एंड जो आहे तो वेना कॉन्टॅक्ट पॉईंटपाशी. म्हणजे वेना कॉन्टॅक्ट पॉईंट म्हणजे काय हो,
जेव्हा तुमचा फ्लूइड फ्लो होत असतो वेंचुरोमीटर नंतर देखील वेंचुरोमीटरमध्ये जर तुमचा फ्लूइड जो आहे तो कमी डायमीटर होतो, पण त्याच्या पुढं देखील तो पर्टिक्युलर सेक्शनमध्ये तो कमी डायमीटर होतो. मग त्यानंतर तो त्याचा डायमीटर वाढायला चालू होतो. मग ॲट दॅट सेक्शन वेअर दी डायमीटर ऑफ दी फ्लोइंग फ्लूइड इट इज व्हेरी स्मॉल, म्हणजे ज्या ठिकाणी खूपच कमी डायमीटरचा असतो त्याला वेना कॉन्टॅक्ट असे म्हणतात, वेना कॉन्टॅक्ट असं म्हणतात. आणि त्या सेक्शनमध्ये जिथं वेना कॉन्टॅक्ट क्रिएट होतो तिथं तुमचा सेकंड जो पॉईंट आहे तुमचा U2 मॅनोमीटरचा तो कनेक्ट केला जातो. आता वेना कॉन्टॅक्टचा पॉईंट नेमकं कुठं घेतात, तर इम्पेरिकल रिलेशनने वेना कॉन्टॅक्टचा जो पॉईंट आहे सेकंड सेक्शन तो तुमचा ओरिपिसचा जो डायमीटर आहे, होलचा डायमीटर आहे, ओरिपिसच्या होलचा डायमीटर होलचा डायमीटर जे आहे तर त्याच्या हाफपाशी, त्याच्या हाफला, म्हणजे होलचा डायमीटरच्या हाफला. आता ओरिपिस आहे त्याचा जो ओरिपिसचा जो होलचा डायमीटर आहे त्या डायमीटरच्या हाफला 0.5 टाइम्स ऑफ इट्स होल डायमीटर तिथं फ्रॉम दी ओरिपिसपासून तेवढ्या लेंथवरती सेकंड जो तुमचा थ्रोट आहे U2 मॅनोमीटरचा तो माउंट केला जातो. मग त्यामुळे काय होतं, प्रेशर डिफरन्समुळं तिथं खूप कमी एरिया इथं खूप जास्त एरिया, मग यामुळे तुमचा प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो. आणि प्रेशर डिफरन्स क्रिएट झालेलं तुम्हाला कुठं शो होतो, इन फॉर्म ऑफ दी मर्क्युरी हाईट इन U2 मॅनोमीटर तुम्हाला शो होतो. आणि त्याच्यावरून तुम्ही जो डिस्चार्ज आहे तो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पण यामध्ये डिसएडव्हान्टेजेस काय हो, यामध्ये इथं तुम्ही बघू शकता इथं वर्टेज क्रिएट होतो. मग त्यामुळे इथं जे इरोजन आहे, इरोजन रेट खूप जास्त असतो ओरिपिस मीटरचा. तर ॲडव्हान्टेज बघितला तो ओरिपिस मीटरचा, इट हॅज अ लो इनिशियल कॉस्ट जो आहे तो खूप कमी आहे. इट हॅज अ इझी टू इन्स्टॉल करण्यासाठी किंवा माउंट करण्यासाठी इझी आहे. आणि जर तुम्ही याचं मेंटेनन्स जर बघितला तर ॲज कम्पेअर टू वेंचुरोमीटर तर लेस एक्सपेन्सिव्ह आहे ॲज कम्पेअर टू वेंचुरोमीटर. आणि जर तुम्ही एरिया बघितलात, स्पेस जे लागणार आहे ओरिपिस मीटरला तो खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू वेंचुरोमीटर. पण डिसएडव्हान्टेजेस जर तुम्ही बघितलात, याचा जो कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज आहे CD, याचा जो CD आहे कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज तो 0.60 टू किंवा 0.58 इतका आहे, 58 इतका आहे. म्हणजे CD जे आहे तो खूप कमी आहे. मग त्यामुळे काय होणार, तुमची ॲक्युरेसी जी आहे तो खूप कमी भेटतो. म्हणजे याच्यामध्ये लॉसेस जे आहेत ते जास्त असतात. ओरिपिस मीटरमध्ये लॉसेस जे आहेत ते जास्त आहेत ॲज कम्पेअर टू दी वेंचुरोमीटर. हे याचा मेन डिसएडव्हान्टेजेस आहे. जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट करा, मी तुम्हाला ओरिपिस वेंचुरोमीटर आणि पिटॉट ट्यूबबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये एक सेपरेट व्हिडिओ बनवतो. जे फ्लूइड मेकॅनिक्समध्ये डिपेंडिंग आहे त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवतो. आता फिटॉट ट्यूब नेक्स्ट डिव्हाइस आहे तुमचा फिटॉट ट्यूब. आता फिटॉट ट्यूबचा उपयोग कुठं केला जातो, फिटॉट ट्यूबचा उपयोग मोस्टली वेलॉसिटी मेजरमेंट जेव्हा करायचा असतो तुम्हाला फ्लूइडचा, त्या ठिकाणी फिटॉट ट्यूबचा उपयोग केला जातो. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारला जातो, इट इज अ डिव्हाइस युज्ड फॉर दी मेजरिंग दी वेलॉसिटी ऑफ दी फ्लूइड ॲट एनी पॉईंट इन अ पाईप ऑर अ चॅनल. म्हणजे कसं आहे, वेलॉसिटी जी आहे फ्लूइडची ते वेलॉसिटी मेजर करण्यासाठी फिटॉट ट्यूबचा यूज केला जातो. मग आता फिटॉट ट्यूब कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो, इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट दी इफ वेलॉसिटी ऑफ द फ्लूइड ॲट एनी पॉईंट बिकम अ झिरो द प्रेशर देर इज अ इन्क्रीज ड्यू टू दी कन्वर्जन ऑफ दी कायनेटिक एनर्जी इंटू प्रेशर एनर्जी. म्हणजे फिटॉट ट्यूब जो आहे तो एनर्जी कन्झर्वेशनवरती काम करतो, एनर्जी कन्वर्जनवरती. म्हणजे यामध्ये काय होतो, फिटॉट ट्यूबमध्ये तुमचं कायनेटिक एनर्जी असतो फ्लूइडमध्ये. आता तुम्हाला माहिती आहे फ्लूइडमध्ये आता फ्लोईंग फ्लूइडमध्ये त्याचा प्रेशर एनर्जी असतो आणि कायनेटिक एनर्जी असतो त्या फ्लूइडला. मग कायनेटिक एनर्जीचा कन्वर्ट जो आहे तो प्रेशर एनर्जीमध्ये कन्वर्ट केला जातो कायनेटिक एनर्जीचा. आणि प्रेशर एनर्जीमध्ये जे एडमध्ये चेंजेस येतात, प्रेशर एनर्जीमध्ये जे वाढ होतो, आता कायनेटिक एनर्जीचा कन्वर्ट तुम्ही ऑलरेडी याला प्रेशर एनर्जी होता, पण आता कायनेटिक एनर्जी पण होता, याला प्रेशर एनर्जी पण होता. पण कायनेटिक एनर्जी जी आहे तो पुन्हा प्रेशर एनर्जीमध्ये कन्वर्ट केला. म्हणजे मग प्रेशर एनर्जी काय होणार, वाढणार याची. मग जेवढा प्रेशर एनर्जी तुमचा वाढला मग तेवढी त्याची कायनेटिक एनर्जी असल्यावानी, मग जेवढ्या त्याची प्रेशर एनर्जीची हेड वाढली तेवढी तुमची कायनेटिक एनर्जीची हेड, असं करून तुमचा जो वेलॉसिटी आहे तो वेलॉसिटी फाइंड आउट केला जातो. कसं करतात मी तुम्हाला पुढं सांगेनच, पण त्याच्या अगोदर तुम्हाला सिम्पली जर सांगायचं झालं, तर फिटॉट ट्यूब जो आहे तो 90 मीटरचा एक ट्यूब असतो. तर ॲक्च्युली फंक्शन कसं होतं याचा, इथं तुम्ही फिगरमध्ये बघू शकता. तर फिटॉट ट्यूब आहे हा जो आहे एल शेपचा तो फिटॉट ट्यूब आहे, ओलो ट्यूब असतो. तर ए पाईप आहे, पाईपमधून तुमचा फ्लूइड जो आहे फ्लो होत आहे. तर यामध्ये एक छोटासा एक मॅनोमीटर इथं ठेवलेला असतो, पहिलाच इथं शो झालं नाही फिगरमध्ये. आता मॅनोमीटरचं काम काय हो, प्रेशर जे आहे ते प्रेशर मेजर करतो मॅनोमीटर. आता सपोज समजा हा जो फ्लूइड आहे, हा फ्लूइडचा इनिशियल प्रेशर जे आहे तो H1 आहे. एवढा जो हाईट आहे तो H1 आहे समजा, एवढा हाईट जो आहे तो H1 आहे. आणि जेव्हा आता इथं 1 पॉईंट बघितलात फ्लूइडचा, 1 पॉईंटपाशी याच्यामध्ये फ्लूइडचा म्हणजे प्रेशर एनर्जी देखील आहे आणि कायनेटिक एनर्जी देखील आहे. पण जेव्हा तुमचा फ्लूइड जो आहे तो फिटॉट ट्यूबमध्ये इंटर होतो,
पिरियड 2मध्ये एंटर झालं होतं काय होतं या सेक्शनमध्ये तो ॲब्स्ट्रॅक्ट केला जातो, म्हणजे त्याला त्याची कायनेटिक एनर्जी जी आहे तो स्टॉप केला जातो. मग कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन कुठं होतं हो, त्याची कायनेटिक एनर्जी कन्वर्टेड इंटू प्रेशर एनर्जी. काय म्हणजे एनर्जी कन्वर्जन तुम्हाला माहीत आहे की कायनेटिक एनर्जी काय होतं, तर आता फ्लो होऊ शकत नाही फ्लो, मग काय होतं कायनेटिक एनर्जीचं कन्वर्ट काय होतं प्रेशर एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. मग आता ऑलरेडी प्रेशर किती होता व्हायचा एवढा होता, या लेवलपर्यंत होता. पण कायनेटिक एनर्जीचा प्रेशर, आता कायनेटिक एनर्जी काय झालं कन्वर्ट झालं प्रेशर एनर्जीमध्ये, म्हणून या पर्टिक्युलर पाईपमध्ये तुमचा जो फ्लूड आहे तो जास्त गायच होतो, इथंपर्यंत गायच झाला. मग आता जर तुम्ही बघू शकता पहिला जो आहे तो इथंपर्यंत होता प्रेशर एनर्जी. आता हे जे चेंज इन एनर्जी आहे एवढा या सेक्शनमधलं चेंज इन एनर्जी जे आहे, हा सेक्शनचा चेंज इन एनर्जी आहे म्हणजे चेंज इन हेड आहे प्रेशर हेड. हा चेंज इन प्रेशर हेड कोणाच्या इन टर्म ऑफ कोणाचं मेजर करू शकतो, जो तुमचा कायनेटिक एनर्जी आहे तो इन टर्म ऑफ तुम्ही एवढा जो चेंज इन हेड आहे तो तुम्ही मेजर करू शकता. का म्हणजे इथंपर्यंत जे आहे तुम्हाला माहिती आहे इथंपर्यंत काय प्रेशर हेड आहे, मग एवढा जे आहे तो चेंज इन हेड आहे, एवढा जे आहे तो चेंज इन आहे, इथं तुम्ही बघू शकता चेंज इन हेड आहे. मग एवढा जो चेंज इन हेड आहे तो कोणामुळे झाला हो, तुमचा कायनेटिक एनर्जी कन्वर्टेड इंटू प्रेशर एनर्जी, म्हणजे एवढा कायनेटिक एनर्जीचा हेड आहे. मग या हेडचा उपयोग करून तुम्ही किती वेलॉसिटी आहे त्या फ्लूडचा तुम्ही डिराइव्ह करू शकता बाय युजिंग दी बर्नॉलिस इक्वेशन. म्हणजे पुन्हा बर्नॉलिस इक्वेशन जर तुम्ही अप्लाय केलात, म्हणजे सेक्शन 1 पाशी जेवढा तुमची एनर्जी आहे फ्लूडची एनर्जी सेक्शन 1 आणि सेक्शन 2 पाशी फ्लूडची एनर्जीचं जर तुम्ही कंपॅरिझन केलात, इथं कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि त्याचं प्रेशर एनर्जी, इथं काय असणार प्रेशर एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी तर दोघांकडे सेम आहे, म्हणून पोटेन्शियल एनर्जी कट करा. मग इथं काय होतं तुमचं कायनेटिक एनर्जी, या फर्स्ट सेक्शनला बघितलं तुम्ही कायनेटिक एनर्जी आणि प्रेशर एनर्जी. सेकंड सेक्शनला काय होतं फक्त प्रेशर एनर्जी, म्हणजे कायनेटिक एनर्जी झिरो. मग असं करून तुम्ही जो तुमचं कायनेटिक एनर्जी आहे फर्स्ट सेक्शनमध्ये ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता इन फॉर्म ऑफ दी वेलॉसिटी. तुम्ही सगळं डिराइव्ह केलात, हे कसं येतो हे मी तुम्हाला सांगू शकतो. जर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवतो. जर तुम्ही तो बघितलात वेलॉसिटी V1, वेलॉसिटी ॲक्च्युअल वेलॉसिटी इज इक्वल टू CV अंडररूटमध्ये 2GH. CV इज नथिंग बट द कोएफिशियंट ऑफ पिटॉट ट्यूबचा जो कोएफिशियंट आहे तो CV आहे. जर तुम्ही CV नाही घेतलात तर तुमचा जो वेलॉसिटी आहे तो थिओरिटिकल वेलॉसिटी निघतो. आणि H इज नथिंग बट दी हाईट ऑफ द डिफरन्स ऑन मर्क्युरी. म्हणजे आता H जे आहे तो हाईट ऑफ द डिफरन्स आहे, पण इथं ॲक्च्युअली फिगरमध्ये इथं थोडं चुकीचं आहे तुम्हाला इथं फिगरमध्ये. तुम्ही तर ह्या फिगरमध्ये तुम्हाला इझिली कळेल. बघा हा प्रेशर गेट आहे, इनिशियल प्रेशर गेट. आज काय आहे हो आफ्टर दी कायनेटिक एनर्जी झिरो, कायनेटिक एनर्जी झिरो झाल्यावरती प्रेशर गेट आहे. मग या दोघांमधलं जे डिफरन्स आहे IH हा जो आहे फॉर्म्युल्यातला H आहे, √2GH मधला जो H आहे आहे, म्हणजे हा जो आहे हा चेंज इन कायनेटिक एनर्जीचा हेड आहे. तर अशाद्वारे तुम्ही पिटॉट ट्यूबच्या सहाय्याने तुम्ही जे वेलॉसिटी आहे फ्लूडची, जे फ्लूड आहे त्याची वेलॉसिटी तुम्ही पिटॉट ट्यूबच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकता. तर पिटॉट ट्यूबमध्ये देखील एनर्जी कन्झर्वेशनचा इक्वेशन जे आहे, एनर्जी कन्झर्वेशन प्रिन्सिपल जे आहे तो काम करत असतो. तर हे झालं आजच्या लेक्चरमध्ये. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया. तर पुढचे जे काही आपले इन्स्ट्रुमेंट आहेत फ्लो मेजरमेंटचे, जसं की रोटामीटर म्हणा, तुमचा टर्बोमीटर आणि अजून इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटर आहेत, असं फ्लो मीटर्स आहेत. तर असे डिफरंट टाईपचे फ्लो मीटर्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.